स्ट्रगल करतो सगळं. एक इंडस्ट्रीत एक लाईन आहे, सब मिळता है प्रोड्युसर नहीं मिळता. त्याच्यामुळेच बोललो ना मी की सर, निर्माता होणं खूप मोठी गोष्ट कोणी आहे. माहिती आणि मराठी चित्रपटात निर्मात्यांची इतकी कमकुवत आहे, म्हणजे वाईट आता अवस्था असते. आणि कसं असतं, त्या उभ्या राहिल्यामुळे ते सगळी टीम उभी राहते. बरोबर. 100च्या ऐवजी 1000 लोक उभी राहतील. प्रोड्युसर समोर असला की मी तर एक देव मानतो प्रोड्युसरला. पहिली गोष्ट वैसे त्यांच्याबद्दल थोडक्यात मी एक गोष्ट सांगतो जरा थोडी, की खूप मेहनत होती. तर मॅनेजमेंटचा दांडगा अनुभव होता, जसं त्यांनी डीमार्टचं सांगितलं, तर तो अनुभव होता त्यांचा. सुरुवातीचा जरा आम्हाला त्रास झाला सुरुवातीचे 4-5 दिवस. मी सातारचा, कल्याणचं, बाकीचं सगळं, बाकीची सगळी नौकी लोक. हा एक तर आलाय आता प्रोड्युसरचा मुलगा, तर या सगळ्या गोष्टीचं जरा स्वाभाविक असतं, दडपण होतं तसं. आणि त्यात तो जरा थोडासा बालिश होता, जसा सिनेमात आहे तसाच बालिश होता. 11-12 वाजता उठणं, 7ला येतोय का, हे मोठं दडपण असायचं. पण तो यायचा व्यवस्थित, आणि कामाच्या बाबतीत त्याला व्यवस्थित सपोर्ट केला. नितीनचा पण पहिला असं काही वाटला नाही. एक तर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जे सांगाल तेवढं ऐका, पहिली गोष्ट. त्याच्यामुळे ते सपोर्ट मोठा होता. आणि आईचा सपोर्ट मुलासाठी पाहिलेला हा पहिलाच, म्हणजे एवढा मोठ्या लेवलला काम करणं, आईचं धन्यवाद आहे त्या सगळ्या गोष्टीला. तर वैशिष्ट्यांचे धन्यवाद, कारण त्या उभ्या राहिल्या तर सगळे उभे राहतील आणि इंडस्ट्री उभी राहील. तर त्यांना मी कधी खचून असं काही द्यायचं नाही. काही गोष्टी असं होतात, सगळ्या गोष्टी असतात. चित्रपटगृहात आपण